फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। खरं तर ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल। आणि खरं तर ना ही ब्लाउज डिझाईन इतकी मस्त आहे की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे। तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे त्याची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता। आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि हा जो काही कपडा दिसतोय तर हा कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे, म्हणजे साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून आज खरं तर आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून आपण घेतलेला आहे 5.5 इंचाचं संपूर्ण शोल्डर, 2.5 इंच त्यातली ती गळारुंदी आहे। एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर आता खालच्या साईडला आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन। तर इथे बघा, मग 8 चौक 32 अधिक 1.5 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतला आहे। आता आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। सो म्हणूनच मेन फॅब्रिक सध्या मी साईडला ठेवलं। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे गळा होता 10.5, अर्धा इंच मार्जिन असं टोटल 11ला मार्किंग केली। पुन्हा 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे आणि हा बॉक्स तयार करायचा। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो। आणि त्यानंतर मग आपल्याला इथे डीप मटका गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, सो बघा, मग अगदी अलगत अलगत ह्या पद्धतीने आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे। भरपूर सारा डीप आपण इथे घेतलेला आहे, पुढे तुमच्या ते लक्षात येईलच। सो मी तो थोडासा डार्क करते म्हणजे व्हिडिओमध्ये ते तुमच्या लगेचच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग फायनली मटका गळ्याची मार्किंग झालेली आहे। त्यानंतर मध्ये आपण पॅचेस बनवणार आहोत, थोडासा वेगळा शेप आहे कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून। सो त्यामुळे बघा, मग मी इथून ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतली। ठीक आहे, आणि इथे सुद्धा एक मार्किंग केली। तर अशा पद्धतीने परफेक्ट मार्किंग आपली झालेली आहे। आता आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घेऊयात। तर हा जो काही मेन गळा आहे आपला मटका गळा, तर त्यावर आपल्याला एक्झॅक्टली इथे कटिंग करून घ्यायची आहे। हा मटका गळा आपण कॅनव्हास पेपर यूज न करता इथे रेडी करणार आहोत। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर मग तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची। त्यानंतर हे जे काही पॅचेसचा शेप आहे तर तो सुद्धा मी इथे कट करून घेते आणि इथला मधला पार्ट सुद्धा। सो अशा पद्धतीने बघा, मग आपली ही मार्किंग झालेली आहे आणि कटिंगही झालेली आहे। आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एकदा गळारुंदी चेक करायची आहे, जास्त स्प्रेड तर होत नाहीये ना, कारण जर ती खूप स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात। आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे। पुन्हा सांगते, टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपलं संपूर्ण गळ्याचं लुक
ब्लाऊजचं लुक हे ह्या गळ्यावर डिपेंड आहे आणि ही टीप जशी येणार तसाच गळ्याचा आकार आपला येणार आहे. जर तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करणार असाल तर मग कॅनव्हास पेपरच्या मार्किंगवर आपण डायरेक्ट टीप मारत असतो, सो त्यामुळे शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही. पण असं जर स्टिच करणार असाल तर मार्जिनची काळजी घ्यायची आहे. सो बघा, मग इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत एक टीप मारून घेऊयात. त्यामुळे काय होतं की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी कट करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला हा पार्ट इथे ठेवायचा आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित मी इथे कटिंग करून घेते आणि यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण डायरेक्ट जर फोल्ड केलं म्हणजे सरळ केलं तर गळ्याचा आकार परफेक्ट होत नाही, आतला कपडा व्यवस्थित फोल्ड होत नाही. त्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आणि अलगदपणे आपल्याला हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे आणि बघा, हलक्या हलक्या हाताने आपल्याला ते ओढून व्यवस्थित सेट करायचं आहे. ठीक आहे, गळ्याच्या साईडचं सुद्धा व्यवस्थित मी ह्या पद्धतीने सेट करून घेतलं आणि आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपला सगळा कपडा वरती दिसतो अस्तरचा आणि त्यामुळे गळ्याचा आकार फिनिशिंग सगळंच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. ज्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा मी ॲक्च्युली नेहमीच सांगत असते, फक्त डिझाईन बनवणं महत्त्वाचं नसतं, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आता गळ्याला प्रॉपर अशी दाबटीप झाल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच खरं तर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सो बघा, मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे खरं तर मी इथे ही जी काही दाबटीप आहे तर ही देऊन घेत आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपला सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग काय करायचं की आपल्याला पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. ठीक आहे, फायनली आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे आणि आता आपण पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. खरं तर पुढची जी काही डिझाईन आहे तर त्यामध्ये महत्त्वाचे आहे पॅचेस. सो त्या पॅचेससाठी आपल्याला लागणार आहे कॅनव्हास पेपर. तर मी ते कॅनव्हास पेपर घेते आणि ही जी काही मार्किंग म्हणजे जे काही आपण कटिंग केलेले पॅचेस आहेत तर ते ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी बरोबर ह्या पद्धतीने कडेकडेने मार्किंग करायची. त्यानंतर साईडने आपल्याला 1 इंच तर एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मग काय करायचं, मी साईडने सुद्धा एक मार्किंग करून घेतलेली आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर ती डार्क करायची, जेणेकरून दोन्ही साईडचे पॅचेस आपले सेम व्हावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता मार्किंग केल्यानंतर हा कॅनव्हास पेपर आपल्याला कट करायचा आहे. इकडच्या साईडने बघा पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि खालच्या साईडने 1 इंच. ठीक आहे, अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता ह्या कॅनव्हास पेपरसाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. सो मग आपण अस्तर सुद्धा इथे कटिंग करून घेऊयात. तर ब्लाऊज पीस कट केल्यानंतर थोडंफार अस्तर उरलेलं होतं तर त्यामध्येच आता आपल्याला हे अस्तर पॅचेससाठी कट करून घ्यायचं आहे. एक लेअर केला आणि इकडनं अजून एक पार्ट, म्हणजे 2 पॅचेस आहेत 2 वेगवेगळ्या साईडला. सो म्हणून मग 2 टाइम आपण इथे कट करून घेतला. आता आपण हे पॅचेस जे आहेत तर ते मेन म्हणजे कॉन्ट्रास्ट कपडा होता ना तर तो यूज करून बनवणार आहोत. म्हणजे कॉन्ट्रास्ट कपड्याचा छान असा हा राणी कलर आहे
आणि ब्लाऊज पीसचा कलर आणि ह्या कलरचं कॉम्बिनेशन खरं तर खूपच सुंदर दिसतंय. आता काय करायचं, हे 2 पॅचेस ह्या पद्धतीने समोरासमोर वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे. त्यानंतर अस्तरही ठेवायचं आणि मेन फॅब्रिक सुद्धा ठेवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा मग इथे काय केलं आपण, मेन फॅब्रिक आधी ठेवलं, त्यानंतर अस्तर आणि मग हा जो काही कॅनव्हास पेपरचा पॅच आहे तो ठेवला आणि जी काही वरच्या साईडची मार्किंग होती ना तिथे टिप मारून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पॅचला सुद्धा आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. आता ही टिप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, इकडच्या साईडचं सुद्धा आणि इकडचं सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करायचं, म्हणजे मेन फॅब्रिक असो किंवा अस्तर असो, फक्त जेवढा कॅनव्हास पेपर आहे तेवढ्याच लेवलमध्ये ठेवायचं आहे. जिथे वरच्या गोलाकार शेपला टिप मारली तिथे छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे तो शेप व्यवस्थित येईल. कट्स मारून झाल्यानंतर हा पॅच आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे आणि इथे लक्षात येईल की कॅनव्हास पेपर अगदी बरोबर मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये जातोय. आणि मग इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खरं तर खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आता खालच्या साईडने सुद्धा एक टीप मारून आपल्याला अस्तर, कॅनव्हास पेपर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. सो सिंपल अशी आपण इथे टीप मारून घेतली. इथे पण किंचितसं काही एक्स्ट्रा वाटलं तर ते कट करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने हे 2 पॅचेस तयार झालेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला हे जे काही पॅचेस आहे याच्या इथे एक लेस लावायची आहे. तर मी गोल्डन कलरची छान अशी छोटीशी डिझायनर लेस घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. त्याचबरोबर लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूप सुंदर येते. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने दोन्ही पण पॅचला आपण इथे कॉर्नरला कडेने जो काही आपला शेप होता ना तिथे लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे. तर ब्लाऊज पीसचा कपडा आणि कॉन्ट्रास्ट कपडा असे दोन्ही कपड्यांचे त्रिकोण बनवायचे आहे आणि मग नंतर ते कॉम्बिनेशन मध्ये आपण थोडंसं पुढे डिझाईन बनवणार आहोत, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि जो काही कटिंग केलेला अस्तरचा पार्ट होता पॅचेसचा तर तो ठेवून इथे एक मार्किंग करायची, म्हणजे बरोबर आपल्याला त्याच लेवलमध्ये जॉईन करता येईल. ठीक आहे. बॅक पार्टला म्हणजे किती मार्जिन वगैरे सोडायचं याचा अंदाज यावा खरं तर यासाठी. आता हे पॅचेस मी साईडला ठेवते. त्यानंतर मेन फॅब्रिक बघा गळ्याच्या मधलं जे काही होतं ना तर ते इथे घेतलेलं आहे. कडेचं कट करून घेऊयात आणि म्हटल्याप्रमाणे इथे छोटे छोटे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे आहे. तर मी टोटल 4 चौकोन इथे तयार करून घेतले. तर हे 2x2चे किंवा 2.5x2चे घेतले तरी चालेल, किंवा जर तुम्हाला अजून मोठे त्रिकोण हवे असतील तर मग तुम्ही 3x3चे घेतले तरी सुद्धा चालणार आहे. मेन फॅब्रिकचे सुद्धा इथे मी त्रिकोण कट करून घेतले. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता फोल्ड करून खालच्या साईडने टीप मारायची आहे, म्हणजे आपले अगदी व्यवस्थित असे इथे त्रिकोण तयार होतील. तर टोटल ना फक्त 4 केले तरी चालेल, म्हणजे जो काही कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे पिंक कलरचा कपडा यूज केला त्याचे 4 आणि जो काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर त्याचे 4, असे टोटल 8 केले तरी चालेल. एवढे तर काही लागणार नाहीये, 1-2 तर कमीच लागतील, पण ठीक आहे आपण तयार करून ठेवूयात कमी पडण्यापेक्षा. सो मग सोबतच ह्या पद्धतीने व्यवस्थित या पद्धतीने म्हटलं नाही फोल्ड करून खालच्या साईडने टीप मारायची. खरं तर त्रिकोण बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. टीप मारून झाल्यानंतर हे कट करून सेपरेट करायचे, कारण आपण सोबतच हे तयार केलेले असतात. आणि त्यानंतर खालच्या साईडचं एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट असे त्रिकोण आपण इथे रेडी करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपले इथे दोन्ही पण कलर कॉम्बिनेशन मध्ये त्रिकोण तयार झालेले आहेत. आणि आता आपण हे एकमेकावर ठेवून आपल्याला टीप मारायची आहे. तर एकाडे एक ठेवायचं आहे, म्हणजे एक पिंक तर एक साडीच्या कलरचं असं स्किन कलर आणि ते कॉम्बिनेशन करायचं आहे बघा. आणि कडेने टीप मारून आपण ते जोडून घेऊयात. तर बघा मग आपण जसं एकाडे एक ठेवलं होतं ना तसंच कडेने टीप मारून घेतलेली आहे. एक साईडची टीप मारून झाली की दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित आपण ते सेट करून इथे टीप मारून घेऊयात. ठीक आहे. आता हे त्रिकोण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण पॅचेस तयार केले होते तर ते आपल्याला दोन्ही साईडने
जोडून घ्यायचे आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. सो मग आता आपण इथे टीप मारून हे जोडून घेऊयात. आता हे जोडताना सुद्धा काय करायचं, सुरुवातीला खरं तर आपल्याला इथे डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. एक साईडने जॉईन केलं की सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच इथे टिप मारून जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. फायनली दोन्ही साईडने आपण हे जोडून घेतलेलं आहे. आणि आता हा तयार झालेला छानसा मोठासा पॅच आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. त्याआधी इथे गळ्याला आपल्याला लेस लावायची आहे. तर पॅचला जी काही छोटीशी लेस यूज केली होती तीच सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याला बॉर्डरला लावून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला ही लेस लावायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस लावताना गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं, गळ्याचा आकार असा खूप सुंदर व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित येतो, पण ज्या वेळेस आपण लेस लावतो त्यावेळेस गळ्याचा आकार बिघडतो. कारण काय होतं की आपण लेस लावताना काही चुका करतो. बऱ्याचदा गळ्याच्या एकदम कडेकडेने लेस लावताना आपली लेस ही बॉर्डरवरून सटकते, मग ती खाली लागली जाते किंवा वरती लागली जाते, मग शिलाई खाली येते, कधी कधी शिलाई फक्त लेसवर येते आणि त्यामुळे काय होतं, सगळं फिनिशिंग बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. त्याचबरोबर लेस लावल्यानंतर लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आठवणीने टीप देऊन घ्यायची आहे. तुमची लेस जाड बारीक कशीही असो तरी सुद्धा. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. आणि त्याही पेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं फिनिशिंग खूप सुंदर येते. ठीक आहे. सो बघा मग परफेक्ट प्रॉपर अशी छान अशी लेस लावून घेतली. त्यानंतर छान अशी इथे डिझायनर समोसा लेस मी घेतलेली आहे. आणि आता थोडासा डिस्टन्स ठेवत आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. मी गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता, तुमच्यावर ते डिपेंड आहे. कारण की असंही बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेस अवेलेबल आहेत. सो कॉम्बिनेशनमध्ये जरी तुम्हाला इथे यूज करायची असेल, म्हणजे पिंक कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची सुद्धा समोसा लेस असते, म्हणजे कलरनुसार, तर ती पण तुम्ही इथे यूज करू शकतात. बट मला असं वाटलं की गोल्डन जास्त छान दिसेल. असंही गोल्डन कलर कशावरही इझिली मॅच होतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा गोल्डन कलरची अशी मस्त अशी डिझायनर लेस नक्कीच वापरू शकतात. आणि बघा मग आता ह्या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडनी टीप देऊनच घेत आहे. म्हणजे काय, आपली लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट दोन्ही साईडनी पॅक होईल, ती तरंगणार सुद्धा नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येईल. ठीक आहे. सो बघा मग किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे 2 लेअरमध्ये लेस लावून घेतलेली आहे. पहिली एक छोटीशी, नंतर डिझायनर. ठीक आहे. आणि आता इथे बरोबर सेंटर पॉईंटची आपण आधी मार्किंग करून घेऊयात. म्हणजे काय होईल की आपल्याला बरोबर मध्यभागी हा पॅच लावता येईल. सो बघा मग मध्यभागी मी बरोबर म्हटल्याप्रमाणे मार्किंग केली. त्यानंतर हा सेंटरला बरोबर पॅच आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. आणि मग आता आपण इथे टीप मारून हा पॅच इथे जोडून घेऊयात. तर मध्यभागी तुम्हाला जर वाटत असेल सुरुवातीला आणि सेंटरला वगैरे आणि शेवटी सुद्धा, तर तुम्ही पिना सुद्धा लावू शकतात. बट मी मार्किंग केलेली आहे, त्यामुळे बरोबर त्यावरच आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायची आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर टीप मारून हा पॅच आपला या गळ्याला जोडून घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा आता शेवटी आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने अगदी परफेक्ट व्यवस्थित आपण हा पॅच इथे जोडून घेतला. त्यानंतर बॅक साईडला आपल्याला टाकायचे आहे टक्स. सो बघा मग आता इथे टक्स टाकताना सेंटर पासून आपल्याला 4.5 इंच, अर्धा इंच साईडने आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. खरं तर इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही लक्षातच राहू द्या. त्यानंतर बरोबर त्यावरच आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे. टक्स टाकताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. प्रॉपर टक्स टाकल्याने फिटिंगला ब्लाऊज छान बसतो. नाही तर बऱ्याचदा काय होतं, कमरेच्या साईडला तरंगतो, व्यवस्थित बसत नाही, लूज टाईट असं होण्याचे चान्सेस असतात. सो अगदी व्यवस्थित एकसारखा आपल्याला ब्लाऊज बसण्यासाठी बॅक साईडला आठवणीने टक्स देऊनच घ्यायचे. आणि फायनली ह्या पद्धतीने दोन्ही साईडनी आपण परफेक्ट असे टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मटका गळा आहे, त्यामुळे आपल्याला नॉट लावावी लागणार आहे. तर मी इथे रेडीमेड नॉट यूज करणार आहे. गोल्डन कलर सहजच इझी कशावरही मॅच सुद्धा होतो. सो एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते, त्यामुळे मग मी इथे 1 मीटर नॉट कट करून घेतली. त्यानंतर सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत. इथे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे रेडीमेड डिझायनर लटकन सुद्धा यूज करू शकतात. बट इथे मी सिंपल फॅब्रिकचेच लटकन वापरणार आहे.
आणि फॅब्रिकपासून आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स तयार करू शकतो, तर याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे. तर त्यापैकी तुम्हाला जे काही डिझाईन्स आवडत असतील म्हणजे लटकन डिझाईन, तर ते तुम्ही इथे बनवू शकतात. बट आज मी इथे अगदी सिंपल आणि झटपट तयार होणारं लटकन बनवणार आहे. त्रिकोणी लटकन फक्त डबल लेअरमध्ये कपडा घेणार आहे, जेणेकरून ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित तयार व्हावं आणि कुठेही आपले धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहायला नको. आणि शेवटी सुद्धा वरच्या साईडला फोल्ड करून आपण टीप मारून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा तयार करून घेऊयात. सो इथे सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि खालच्या साईडला ह्या पद्धतीने फोल्ड करू. ठीक आहे. आता आपण हे सरळ करून घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर परफेक्ट असं आपलं इथे हे फॅब्रिकचं लटकन तयार झालेलं आहे. सेंटरपासून कट करूयात आणि आता आपण हे बॅक पार्टला लावून घेऊयात. तर साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावून घ्यायची आहे. इथे डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि त्या मार्किंगवर सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित प्रॉपर असं लॉक करायचं, जेणेकरून ते तिथून कितीही खेचलं गेलं तरी सुद्धा तिथून ते निघायला नको. आणि फायनली आता मी तुम्हाला हे बांधून दाखवते. असंही ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यावर ब्लाऊज घातल्यानंतर हा गळा छान असा मस्त डीप असा दिसणारच आहे, अजून तो स्प्रेडही होणार आहे. आणि बघा मग खरं तर आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. सो जवळून तुम्हाला थोडंसं लुक दाखवते. सो बघा मग फायनली मटका गळ्यावर कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून आपण इथे खूप सुंदर अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे. पॅचेस कसे कट करायचे, कसे तयार करायचे, ते कसे जोडायचे, लेस कशी वापरायची, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने शेअर केलं, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी मटका गळ्यावरची डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी. कारण बऱ्याचदा आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा यूज करायचा असतो, बऱ्याच कस्टमरला मटका गळा आवडत असतो, पण मटका गळ्यावर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. साडीचा पाव मीटर कपडा वापरून सुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. मी सुद्धा इथे कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे. नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. जशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली मटका गळ्यावरची ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाऊज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.